एक बेड, बेड चार. नमस्कार, मी ॲडव्होकेट ग्रीष्मा महामरे. आपले हक्क आपला कायदा ह्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजकाल आपण बऱ्याच वस्तू EMIवर घेतो. त्यातली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःचं घर. आपण बिझनेससाठी कर्ज घेतो आणि कधीतरी काही कारणांमुळे आपल्याकडून हप्ते चुकले जातात. त्यावेळी बँक आपल्याला नोटीस पाठवते. आपण घाबरतो की आता नोटीस आली म्हणजे आपल्याला घर तर रिकामी करावं नाही लागणार. ह्यावेळी आपल्याला काय करायला हवं किंवा कर्जदाराचे काय हक्क आणि अधिकार आहेत ह्या विषयावर आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत ॲडव्होकेट हर्षद साठे. नमस्कार सर. सर गेली 16 वर्ष मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतायत. त्यांनी आपल्या कामाची सुरुवात ॲडव्होकेट हर्षद भडभडे सरांच्या मार्गदर्शनाखाली केली. सिव्हिल, क्रिमिनल, प्रॉपर्टी, सरफेसी ॲक्ट, आर्बिट्रेशन अशा कामांमध्ये त्यांची खासियत आहे. विविध कायदेशीर क्षेत्रांत त्यांनी मोठे मोठे अनुभव घेतले आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचे स्पेशल काउन्सिल म्हणून जबाबदारी पण पार पाडली आहे. सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. कर्ज, कर्जदार ह्या गोष्टी ऐकल्याबरोबर त्याच्याबरोबर सरफेसी ॲक्ट आपल्याला लक्षात येतो आणि तो ऐकल्यावर आपल्याला भीती वाटते. हा कायदा नेमका काय आहे सर? सरफेसी ॲक्ट हा 2002 साली अस्तित्वात आला. 17 डिसेंबर 2002 साली हा कायदा अस्तित्वात आला. त्याची अगदी पूर्ण पार्श्वभूमी बघितली तर 1883 साली पहिला कायदा आला होता. तो लँड इम्प्रूव्हमेंट्स ॲक्ट ह्या नावाने आला होता. तेव्हा काही कर्ज दिली जायची, म्हणजे शेती रिलेटेड ते सगळं होतं. मग फक्त ॲग्रिकल्चरसाठी म्हणून 1884 साली एक लँड्स फार्मरसाठी ॲक्ट म्हणून आला 84 साली. मग हे 1908 किंवा 1904पर्यंत हे असंच चाललं. मग ती सगळी रिकव्हरी ही गव्हर्नमेंट ह्याच्याकडूनच व्हायची. हा जेव्हा 1904 साली कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज असा एक ॲक्ट आला. मग त्याच्याप्रमाणे कुणी घेतलेलं कर्ज कसं रिकवर करा ह्याची सगळ्यासाठी आपल्याला कोर्टात जावं लागायचं. ही स्थिती 1993पर्यंत होती. 1993ला सगळ्यात पहिल्यांदा DRT नावाचा ॲक्ट आला. त्याची बेसिक इच्छा अशी होती की आपण कोर्टात जाऊन एक सर्टिफिकेट घ्यायचं आणि मग ते आपल्याला त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर रिकव्हरी व्हावी. ते सुद्धा काही खूप फळदायी ठरलं नाही. त्यासाठी गव्हर्नमेंटनी एक कायदा बनवला, तो हा सरफेसी ॲक्ट. तर हा सरफेसी ॲक्टचं बेसिक इंटेन्शन जेव्हा हा काढला होता ते असं होतं की कुठल्याही कोर्टात न जाता कुठल्याही बँकेला घेतलेलं कुठलंही कर्ज रिकवर करता यावं याच्यासाठी हा ॲक्ट आला. हा सरफेसी ॲक्ट 17 डिसेंबर 2002 साली अस्तित्वात आला आणि त्यांनी बँकांना मुभा दिली की बा तुम्हाला जर उद्या उठून रिकव्हरी करायची असेल तर त्यांनी एक कंटेम्पलेटिव्ह प्रोसिजर दिली की ह्या प्रोसिजरने तुम्ही जा आणि त्या प्रोसिजरप्रमाणे तुम्हाला ही रिकव्हरी करता येईल. तर हा कायदा बेसिकली रिकव्हरी ऑफ मनी, पण जिथे कुठली प्रॉपर्टी घाण असेल अशाच, त्याला सिक्युरिटी इंटरेस्ट असं म्हणतात, की एखादं कर्ज काढलं तर घर कर्ज काढलं आपण तर आपण घर मॉर्गेज करतो, आपण दुसरी एखादी प्रॉपर्टी करून लोअर अगेन्स्ट प्रॉपर्टी करतो, किंवा काही जे काही घाण असेल त्याच्यावरती बँकेने सिक्युअर्ड इंटरेस्ट घेतला असेल अशा पद्धतीचं जर लोन असेल तर ते सरफेसीखाली आपल्याला परत बँकाजला ते रिकवर करण्याची ही प्रोसिजर सरफेसीमध्ये दिलेली आहे. आता त्या जर तुम्ही कायदा बघितलात तर ती प्रोसिजरप्रमाणे मध्ये काही आहेत गोष्टी ज्या गोष्टींना सरफेसी लागत नाही. मग ते काय आहे, तर एखाद्याने 1 कोटी कर्ज काढलं असेल आणि आज त्याचं कर्ज 10 लाख असेल, म्हणजे 110च्या आतमध्ये त्याचं जर असेल
तर त्याला सरफेसी ॲक्ट लागत नाही. म्हणजे 1 कोटी कर्ज काढले आणि 10 लाखाच्या आत अमाऊंट असेल तर त्याला सरफेसी कायद्याने भलेही प्रॉपर्टी सिक्युअर्ड असेल तरी करता येत नाही इझिली. एक दुसरं ॲग्रिकल्चर फार्मिंग जिथे असतं तिथे तुम्हाला हा सरफेसी कायदा लावता येत नाही. असे सेक्शन 31 जो आहे त्यामध्ये दिलेले आहे. पण ही प्रोसिजर कंटेम्प्लेट केली आहे सरफेसीमध्ये. तो कायदा याच्यासाठीच आला आहे की कुठल्याही बँकेला कर्ज रिकवर करण्यासाठी कोर्टात न जाता डिरेक्टली प्रॉपर्टी घेऊन ती प्रॉपर्टी सेल करून किंवा असं इंटरेस्ट क्रिएट करून त्या प्रॉपर्टीमध्ये करता येईल, याच्यासाठी हा सरफेसी कायदा आलेला आहे. सर, हा कायदा सर्व प्रकारच्या कर्जांवर लागू पडतो का, की फक्त हा होम लोनसाठी आहे? नाही, हा कायदा जिथे जिथे प्रॉपर्टी घाण होते, म्हणजे होम लोनसाठी तर आहेच, कारण आपण जेव्हा होम लोन करतो तेव्हा एखादी प्रॉपर्टी जे घर घेतो ते प्रॉपर्टी घाण घेऊनच घेतो. तर जिथे जिथे मॉर्गेज असतं नॉर्मली तिथे सिक्युरिटी इंटरेस्ट क्रिएट झालेला असतो की बँकेने ती एखादी सिक्युरिटी घेऊन ठेवलेली असते ज्याच्यात बँकेचा इंटरेस्ट आलेला असतो. अशा ठिकाणी सरफेसी ॲक्ट लागू होतो. तर मग ते कुठलंही कर्ज असू शकतं, ते टर्म लोन असू शकतं की त्याच्यामध्ये हायपोथिकेटेड गुड्स असतात किंवा कुठेही प्रॉपर्टी जिथे घाण ठेवली गेली तिथे सरफेसी कायदा लागू होतो. सर, अनेकदा लोकांना भीती वाटते की 1-2 हप्ते आपण मिस केले तर मग घर आपलं जप्त होईल का, बँक आपलं घर काढून घेईल का? अशावेळी NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट काय असतात? ॲक्च्युली एखादं कर्ज घेतलं आणि ते कर्ज जर रिपे नाही करता आलं किंवा कर्ज म्हणा मुद्दल म्हणा हे रिपेअर नाही करता आली तर आपलं अकाउंट बँकेला जी प्रोसिजर दिलेली आहे, म्हणजे कुठलीही सरफेसी ॲक्शन इनिशिएट करताना त्यांना ते जे मूळ अकाउंट आहे ते आधी NPA करायला लागतं. त्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट असं म्हणतात. नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे काय, तर 3 हप्ते आधी होते. म्हणजे जुने तुम्ही बघितलं तर 3 हप्ते जर 90 दिवसाच्या वर जर कोणाचं असं झालं की त्यांनी हप्ते भरलेले नाहीत आणि त्याचं कर्ज आणि मुद्दल वरती आहे तर ते अकाउंट नॉन परफॉर्मिंग ॲसेट असं डिक्लेअर केलं जातं. त्याला एक डेट ज्या दिवशी 90 दिवस पूर्ण होतात किंवा बँकेला जी वाटेल ती म्हणजे त्यानंतर 90 दिवसानंतरची त्या डेटप्रमाणे नॉन परफॉर्मिंग ॲसेट असं ते अकाउंट टर्म केलं जातं. ते अकाउंट नॉन परफॉर्मिंग ॲसेट झालं, जसं तुम्ही विचारलं की उद्या उठून ते येऊन बँकेतनं घेऊन जाऊ शकतात, तर असं नाही होत. त्याला प्रोसिजर कंटेम्प्लेट. सरफेसी असं म्हणते की त्यांना अकाउंट NPA करावं लागतं. त्यानंतर त्यांना एक कॉलबॅक नोटीस द्यावी लागते आणि मग परत सरफेसी अंतर्गत जी प्रोसिजर आहे की 13(2) खाली एक नोटीस येते. त्या नोटीसमध्ये 60 दिवस दिले जातात. म्हणजे असं कोणी आज नोटीस पाठवलं आणि उद्या येऊन तुमचं कोणी घर घेऊन विकून टाकेल असं या कायद्यात कुठेही दिलेलं नाही. कारण हा कायदा याच्यासाठी आहे की विदाऊट इंटरव्हेन्शन ऑफ कोर्ट्स, की कोर्ट कायद्यात न जाता बँकेला हे दिलं आहे, तो कायदा आहे तसा तंतोतंत पालन करणं खूप गरजेचं आहे. बँक कुठल्या मालमत्तेवर कारवाई करू शकते आणि सिक्युअर्ड ॲसेट्स म्हणजे काय असतात सर? म्हणजे आपण गहाण ठेवलेली एखादी प्रॉपर्टी असेल, म्हणजे जेव्हा आपण घर घेतो तेव्हा आपण मॉर्गेज करतो किंवा आपले राईट्स असाईन करतो, तर ते जे सिक्युरिटी इंटरेस्ट जिथे क्रिएट झालेला असतो, ज्या प्रॉपर्टीवरती बँकेने बोजा चढवलेला असतो सिक्युरिटीचे इंटरेस्ट, त्यालाच फक्त हा सरफेसी ॲक्ट लागू होऊ शकतो. म्हणजे धरून त्याला तुमच्याकडे 2 घरं आहेत, एक घर तुमचं नील झालं, आज तुम्ही एक कर्ज तुमचं सुरू आहे, ते जर उद्या NPA झालं म्हणून ते दुसरी प्रॉपर्टी नाही विकू शकत. पहिले त्यांना ही प्रॉपर्टी बघायला लागेल आणि मग सरफेसी अंतर्गत त्यांना दुसरी प्रॉपर्टी विकता येणार नाही. जर कर्जदारांनी हप्ते दिले नाहीत तर बँक कोर्टाच्या परवानगीशिवाय त्यांची मालमत्ता जप्त करू शकते का? हो, करू शकते. त्याच्यासाठीच हा कायदा काढलेला आहे. मूळ ह्या कायद्याचीच घटना अशी आहे की आधी काय व्हायचं की तुम्ही बँका जायच्या कोर्टामध्ये, सिव्हिल कोर्टामध्ये 1993च्या अगोदर जावं लागायचं. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ॲक्ट होता, त्यांची वेगळी प्रोसिजर होती, पण त्या प्रोसिजर फक्त कोऑपरेटिव्ह बँकांना लागायच्या. आता बाकीच्यांनी जे कर्ज काढले त्या कर्जासाठी त्यांना कंटिन्युअस कोर्टात जा, त्या कोर्टाची नोटीस आणि या सगळ्याला वेळ लागायचा. मग हे सगळं वेळ लागण्यासाठी म्हणून हा कायदा आला आहे. पण हा कायदासुद्धा असं म्हणत नाही की तुम्ही उद्या येऊन ही सगळी प्रॉपर्टी घेऊ शकतात. त्याला एक प्रोसिजर दिलेली आहे. ती प्रोसिजर असं म्हणते की पहिले 13(2)ची एक नोटीस पाठवावी लागते. त्यात आपण कर्जदाराला असं सांगतो की पुढच्या 60 दिवसामध्ये तुम्ही हे सगळं कर्ज भरा किंवा तुमचं अकाउंट रेग्युलराईज करा. ते नाही केलं तर आम्ही ही सरफेसी कारवाई पुढे कंटिन्यू करू. सर, तुम्ही आता मेन्शन केलं 13(2)ची नोटीस, ती नक्की काय असते? तर इनिशिएशन ऑफ सरफेसी म्हणजे सुरुवात जी सरफेसीला होते, म्हणजे आता उद्या मी बँक आहे आणि मला बँकेला असं ठरवायचं आहे की मला आता काय करायचं, ह्या अकाउंटवर NPA झालेलं आहे, तर बँक असं करते की 13(2) खाली एक नोटीस पाठवते.
त्या नोटीसमध्ये ती असं म्हणते की तुम्ही ह्या दिवशी कर्ज काढलं होतं, तुम्ही असे असे हप्ते भरणार होतात, हे हप्ते तुम्ही भरलेले नाही आहात, हे न भरल्यामुळे आम्ही तुम्ही ह्या दिवशी हे अकाउंट NPA म्हणून डिक्लेअर केलं आहे, नॉन परफॉर्मिंग असेट जे आपण बोललो, ते झाल्यानंतरसुद्धा तुम्ही हे अकाउंट आत्तापर्यंत रेग्युलराईज केलं नाही आहे किंवा पूर्ण कर्ज भरलेलं नाही आहे, त्यामुळे ह्या 13/2च्या नोटीसने आम्ही तुम्हाला 60 दिवसाचा वेळ देतो आहे की या 60 दिवसामध्ये तुम्ही हे सगळं कर्ज भरा किंवा रेग्युलराईज करा. ते नाही केलं तर आम्ही तुमच्या प्रॉपर्टीचं आधी सिम्बॉलिक पोझिशन घेऊ, मग फिजिकल पोझिशन घेऊ आणि देन आम्ही ती प्रॉपर्टी विकून टाकू, कारण त्यांचं कर्ज रिकवर झालं पाहिजे, कारण हे सगळे आपले पैसे आहेत, ऑल इज पब्लिक मनी विच इज इन्वॉल्ड. सर, सामान्य माणसाला नोटीस मिळाल्यावर तो घाबरून जातो. हो हो. मग ह्याच्यावर तो काय करू शकतो, उत्तर देऊ शकतो का तो नोटीस? आता 13/2मध्ये आता तुम्ही अगदीच कायद्याचा नायसिटीज बघायला गेला तर 13/2ची नोटीस आल्यावरती नॉर्मली कुठल्याही कोर्टात जाता येत नाही तुम्हाला, म्हणजे तुम्ही 13/2ची नोटीस घेऊन कुठे कोर्टात जाऊ शकतच नाही. पहिलं काम, एखाद्या बॉरोवरकडे जेव्हा ही नोटीस येते तेव्हा त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. त्याचे काही ऑब्जेक्शन्स असतात की बाबा कुठले जे काय त्यांचं ऑब्जेक्शन असेल ते ऑब्जेक्शन त्यांनी बँकेला रिटर्नमध्ये कम्युनिकेट केलं पाहिजे. सो ती पहिली पायरी आहे. 13/2ची नोटीस आली की त्या नोटीसला आपलं उत्तर जाणं, तुम्हाला काय माहिती हवी असेल बँकेकडनं ती घेणं आणि ते सगळे ऑब्जेक्शन्स त्यांना बँकेकडे द्यायचे. मग बँक ह्या उत्तरवर विचार करते का? हो, कायद्याप्रमाणे प्रोसिजर आहे? कायद्याप्रमाणे 60 दिवसाचा जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये आपण हा रिप्लाय देतो. जेव्हा त्यांना सिम्बॉलिक पोझिशन घ्यायचं असतं तेव्हा आपण जर रिप्लाय दिलेला असेल तर ते रिप्लायमध्ये जे ऑब्जेक्शन घेतले असतील, बा धरून चला की आपण एक एक्झाम्पल देऊ की 3 भावांची प्रॉपर्टी होती, 3 भावांच्या प्रॉपर्टीमध्ये एकाच भावाने ती प्रॉपर्टी मॉर्गेज केली, बाकीच्या 2 भावांना माहितीच नाही आहे, ते त्या घरात राहत आहेत आणि 13/2ची नोटीस आली. त्या 2 भावांनी एक उत्तर दिलं की ही प्रॉपर्टी तुमच्याकडे मॉर्गेज करताना आमच्या सह्याच घेतल्या नव्हत्या. आता हे ऑब्जेक्शन बँकेला कंप्लाय करणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त 13/2 चालू झालं की उद्या उठून बँकेकडनं येऊन ते प्रॉपर्टी घेऊन असं नाही आहे. ते ऑब्जेक्शन काय आहे, मग त्या दिवशी त्यांचा त्या जागेत अधिकार होता का, हे सगळं चेक करून त्यांना मगच सिम्बॉलिक पोझिशनची कारवाई करतायत. सर, तुम्ही मगाशी आणि आत्ताच्या उत्तरात पण सांगितलं सिम्बॉलिक पोझिशन आणि फिजिकल पोझिशन, हे दोन्ही काय गोष्टी आहेत, काय फरक आहेत त्यामध्ये? सिम्बॉलिक पोझिशनमध्ये असं असतं की 60 दिवस झाल्यानंतर एकदा प्रॉपर्टी आपण जी 13/2ची नोटीस पाठवतो त्या 60 दिवस झाल्यानंतर आता ही प्रॉपर्टी शक्यतो कोणी विकत घेऊ नये म्हणून आपण एक सिम्बॉलिक ताबा, की आता हा ताबा जो आहे तो बँकेचा आहे, म्हणजे तिथे एक नोटीस लावतात, ते 13/4ची नोटीस असायला म्हटलं जातं. त्या नोटीसप्रमाणे सिम्बॉलिक पोझिशन घेतो आपण की ताबा व्हर्च्युअली बँकेचा आहे पण तो माणूस आत राहतो आहे. आता तसं बघायला गेलं तर फिजिकल पोझिशनसुद्धा त्यांना घ्यायचे अधिकार आहेत, पण कोणीही माणूस आपल्या घरात येऊन असं डायरेक्टली त्यांना देत नाही. त्याच्यासाठी वेगळी मेकॅनिझम सरफेसने दिलेली आहे. ती मेकॅनिझम सेक्शन 14 खाली दिलेली आहे की आपण गेलो, आता एखाद्याच्या घरात जातो आहे, त्या माणसाला सांगतो आहे आपण सिम्बॉलिक पोझिशन घेतलं, तो ताबा तर आपल्याला देणार नाही आहे, ताबा देणं साठी म्हणून त्यांना सेक्शन 14 करावा लागतो. परत बँकेची काही प्रक्रिया कर्जदाराला चुकीची वाटली तर त्याच्यावर त्याच्याकडे काही उपाय आहेत का? हो, जसं 13/2 नोटीस आल्यानंतर 13/2मध्येच NPA मेन्शन नसेल की तुमचं अकाउंट कधी NPA झालं हे दिलेलंच नसेल, किंवा बायफर्केशन ऑफ इंटरेस्ट, मी किती कर्ज काढलं होतं, काय झालं हे जर लिहिलं नसेल, 13/2ला रिप्लाय दिल्यानंतर त्याचे ऑब्जेक्शन कंप्लाय केले नसतील तर त्याखाली तुम्हाला सरफेसी ॲक्टखाली तुम्हाला सेक्शन 17 खाली DRTमध्ये जाता येतं. आता इनिशियली जेव्हा 2002ला हा कायदा आला तेव्हा सुरुवात अशी होती की 17चं ॲप्लिकेशन फाईल केलं आपण की 75% पैसे भरल्याशिवाय कुठलंही काही ऐकलं जायचं नाही. त्यामुळे लोक घाबरली. 2002 साली ही जे हा कायदा आल्यानंतर जो खूप धुमाकूळ झाला तो याच्यासाठी होता की जो माणूस 3 हप्ते भरू शकत नाही तो 75% कुठनं भरणार आहे 17चा अर्ज केल्यावरती. मग असं वाटायला लागलं हे उगीचच केलेलं आहे त्या 17चं. म्हणून मार्डिया केमिकल्स नावाची एक जजमेंट होती विच वॉज कॅरिड टिल सुप्रीम कोर्ट, आणि मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे पहिलं इन्स्टन्स जेव्हा तो कोर्टात जातो त्यामुळे तुम्ही थोडेफार पैसे, म्हणजे इट कॅन बी त्याचे स्पेसिफिक अमाऊंट्स नाही आहेत, पण थोडेफार पैसे भरायला लावून तुम्ही त्याची ती प्रक्रिया चुकीची जर असेल, अगदीच चुकीची असेल, जसं मी तुम्हाला मागाशी म्हणलं की 3 भावांपैकी एकानेच मॉर्गेज केलेली, बाकी 2 भावांनी तर मॉर्गेज केली नाही, ते ऑब्जेक्शन पण रेज केलेलं आहे, त्या ऑब्जेक्शनचा कम्प्लायन्सच दिला नसेल तर मग ते तर सरफेसी खाली जाऊन ती सगळी प्रक्रिया चुकीची कशी आहे, त्यांची सिक्युरिटी इंटरेस्ट क्रिएशन कसं चुकीचं आहे हे सगळं बघू शकतं. सर, DRT म्हणजे डेट रिकव्हरी ट्रिब्युनल. हा ट्रिब्युनल सोडून किंवा हा न्यायालय सोडून अजून कुठल्या कोर्टात आपला कर्जदार जाऊ शकतो का? नाही, DRT सेक्शन 17 खाली हा एकच अधिकार आहे आपल्याकडे ज्याखाली आपण जाऊ शकतो. अगदीच कुठल्या बॅड केसमध्ये किंवा अशी कुठली आपल्याकडे केस आली ज्याच्यात त्याची मालमत्ता निलावमध्ये
करायला लागते, तर कर्जदाराकडे काही शेवटचे पर्याय असतात का स्वतःची प्रॉपर्टी वाचवण्याचे? तर आता ह्याच्यामध्ये कसं होतं, ही जी प्रोसिजर मगाशी सांगितली की 13(4) खाली सिम्बॉलिक पोझिशन घेतलं जातं, सिम्बॉलिक पोझिशन नंतर फिजिकल पोझिशन घेतलं जातं. आता सिम्बॉलिक पोझिशनवरती सुद्धा प्रॉपर्टी विकता येते, पण मग नॉर्मली कोणी सिम्बॉलिक पोझिशनवरती विकत घेत नाही, त्यामुळे फिजिकल पोझिशनवरती घेतली जाते. फिजिकल पोझिशनला जी प्रोसिजर आहे ती सेक्शन 14 खाली कंटेम्प्लेट केली आहे. त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा CMM किंवा कुठल्याही मॅजिस्ट्रेटची ऑर्डर घेऊन पोलीस फोर्सने त्या प्रॉपर्टीचा ताबा घेतला जातो आणि ताबा घेतल्यानंतर आपल्याला ती प्रॉपर्टी विकायला लागते. तर ह्या सगळ्या ज्या प्रोसिजर मी तुम्हाला सांगितल्या, 13(4) आलेली नोटीस आपण DRT चॅलेंज करू शकतो. सेक्शन 14 खाली जी प्रोसिडिंग केली आहे ती आपण DRT चॅलेंज करू शकतो. ही कुठलीही प्रोसिजर चुकीची असेल, आता सेल काढले तर सेलमध्ये कंटेम्प्लेशन आहे की तुम्हाला एखाद्याची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्हाला राईट ऑफ रिडम्पशनची एक नोटीस द्यावी लागते. व्हॉट इज राईट ऑफ रिडम्पशन? की तुमची प्रॉपर्टी यांच्याकडे मॉर्गेज आहे, ती मॉर्गेज केल्यानं तुम्हाला एक नोटीस द्यावी लागते की बा आम्ही ही प्रॉपर्टी विकायचा विचार करतो आहे, तुम्ही उद्याही सगळे माझं कर्ज भरलं तर तुम्हाला ही प्रॉपर्टी आम्ही रिडीम करू, ती नोटीस द्यावी लागते. मग सेल नोटीसला प्रोसिजर कंटेम्प्लेंट केली. सरफेसी ॲक्टमध्ये कशी सेल नोटीस काढली पाहिजे, त्याचं व्हॅल्युएशन केलं पाहिजे, त्याचा रेट फिक्स केलं पाहिजे, हे सगळं. त्यामुळे सरफेसी हा एकच कायदा आहे जिकडे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रत्येक पायरीवरती तुम्ही एखादी गोष्ट चॅलेंज करू शकता. म्हणजे तुम्ही 13(4) चॅलेंज केली, पेंडिंग आहे, त्यांनी पुढची ॲक्शन घेतली, पुढची ॲक्शनसुद्धा तुम्ही चॅलेंज करू शकता, त्याच्या पुढची सेल ॲक्शन चॅलेंज करू शकतात. सेल झाल्यानंतरसुद्धा तुम्ही ॲक्शन चुकीची असेल, म्हणजे कायदा काय म्हणतो, कोर्टात न जाता बँकेनं अधिकार दिलेत, मग ते बँकेने आहेत तसे कंपल्सरी करणं गरजेचं. अगदी आहे तसं, अगदी तंतोतंत नाही केलं म्हणजे एखाद्या याच्यामध्ये असं आहे तर कर्जदाराची प्रॉपर्टी विकली, एका माणसाने विकत घेतली, तर त्यांनी ते पैसे 24 तासात 25% पैसे भरणं गरजेचं आहे. त्यांनी जर 36 तासात भरले तर त्याचं सगळं सेल पूर्ण कॅन्सल होऊ शकतं, किंवा 1 महिन्याच्या आत त्याला बाकी उर्वरित रक्कम, म्हणजे सपोज 1 कोटीला व्यवहार ठरला तर त्याला 10% जेव्हा तो ऑप्शनमध्ये भाग घेतो तेव्हा भरावे लागतात. पुढच्या 24 तासात तो डिक्लेअर झाला तर त्याला पुढच्या 24 तासामध्ये बाकीचे पैसे भरायला लागतात. ते पैसे भरल्यानंतर 75%साठी त्याला 1 महिन्याचा वेळ. यातली कुठलीसुद्धा टाईमलाईन जर आपण वेगळी केली गेली तर तुम्हाला हे DRTमध्ये चॅलेंज होतं. म्हणजे कोणीही 1 महिन्याच्या वर येऊ शकत नाही किंवा आज मी आलो आहे 2 महिने मी असाच बसून येतो असं करता येत. सर, तुमच्या 16 वर्षाच्या करिअरमध्ये तुम्ही अनेक केसेस बघितल्या असतील, अशी कुठली एखादी केस तुम्ही आमच्या प्रेक्षकांबरोबर सांगू शकाल का? अशा खूप केसेस आहेत, पण सरफेसीमध्ये मला अगदीच आवडलेली अशी गोष्ट होती की एका कारखान्याचा विषय होता आणि कारखान्याकडे प्रॉपर्टी जी होती, म्हणजे तेव्हा ती एक जजमेंट येणं बाकी होतं, पण कारखाना सोडून कारखान्याची जागा होती. तर मी तुम्हाला आधी जे म्हणालो की काही सरफेसी ॲक्शन घेताना तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स आहेत ॲग्रिकल्चर लँडवरती, तुम्हाला करता येत नाहीत. तर तो जो कारखाना होता आणि त्याची जी जागा होती ती सगळी सरफेसीमध्ये विकायला काढली होती. तर आमचं म्हणणं होतं कारखाना तुम्ही विकू शकता, पण जागा जी शेतकऱ्यांची म्हणजे शेतीची जागा आहे ती तुम्ही विकू शकत नाही. अनफॉर्च्युनेटली आपण 2-3 ठिकाणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टने सांगितलं की तुम्ही जर ते कारखान्यासाठी म्हणजे इंडस्ट्रीसाठी वापरत होतात त्यामुळे तुम्हाला ती विकता येईल, पण ज्या दिवशी आपण हे सगळं दाखल केलं त्या दिवशी आपलं म्हणणं होतं ॲग्रिकल्चर तुम्हाला ॲक्ट सरफेसिकली विकताच येणार नाही, म्हणून आपण ते सुप्रीमपर्यंत जिंकलो, सुप्रीमला हरलो. हो सर, जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की जर बँकेकडून नोटीस आली आणि किंवा आपण हप्ते चुकवले तर आपण बँकेबरोबर संवाद करायला पाहिजे का? ऑफकोर्स केला पाहिजेत. आधी हप्ते चुकू नका. जर ते चुकवले आणि नोटीस आली तर त्या नोटीसला उत्तर द्या. तुमचे ऑब्जेक्शन्स जे आहेत ते क्लॅरिफाय करा. ते ऑब्जेक्शन्स एखाद्या वकिलाला भेटा गरज लागल्यात आणि मग ही सगळी सरफेसी ॲक्शन हे करा. खूप खूप आभार सर, तुम्ही खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली आणि खूप दिलासा पण दिला की काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकतं, त्यांचे काय हक्क आहेत. सरफेसी कायदा जसं बँकांना अधिकार देतो तसंच तो कर्जदारांना आपली बाजू मांडायची संधी देतो. आजचा कार्यक्रम आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन कायद्यासह. नमस्कार.